कुडाळ, पिंगुळी, काळेपाणी, झाराप आणि साळगाव इथं झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याची कुडाळ पोलिसांनी उकल केली आहे। या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी रामचंद्र उर्फ अभय अंकुश घाडी, राणा राकेरी घाडीवाडी याला अटक केली आहे। सध्या संशयित आरोपी पोलीस कोठडीत असून 11 जूनपर्यंत पोलीस कोठडीची मुदत आहे। या प्रकरणी पोलिसांनी 6 घरफोड्यांचा तपास केला असून त्यामध्ये 3.5 लाखाचा ऐवज जप्त केला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग कृषिकेश रावले, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक भांड, पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर, कृष्णा केसरकर उपस्थित होते। मागच्या आठवड्याभरात काही घरफोड्यांचे प्रकार निदर्शनास आले होते। या घरफोडीचा तपास करत असतानाच दुसरी घरफोडी व्हायची अशा पद्धतीचं एक प्रकरण निदर्शनास आलं। यामध्ये कुडाळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मगदूम आणि त्यांचा स्टाफ या घरफोडीचा कसून तपास करत होते। अशा वेळेला पोलीस हवालदार काळसेकर यांना काही गोपनीय बातमी मिळाली होती। गोपनीय सूत्राद्वारे त्यांना एक संशयित त्या परिसरामध्ये येऊन गेल्याचं आढळून आलं होतं। त्यात पुढील तपास केला तेव्हा तो आरोपी मिळून आला आणि त्याच्याकडनं वेगवेगळे असे सगळे एकूण 6 गुन्हे घरफोडीचे कुडाळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत उघडकीस आलेले आहेत। हा आरोपी यापूर्वी देखील रेकॉर्डवर होता आणि सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यावर पूर्वीचे 3 घरफोडीचे गुन्हे, त्याच पद्धतीने एक लैंगिक हत्याचा गुन्हा देखील या आरोपीच्या विरुद्ध दाखल आहे। अशा पद्धतीचा शिताफीने घरफोड्या करणाऱ्या पर्टिक्युलरली काही बंद घरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी घरफोडी करून दस्तऐवज किंवा माल चोरून नेणारा आरोपी आहे। त्याला अत्यंत शिताफीने कुडाळ पोलीस स्टेशनचे स्टाफने जेरबंद केलेला आहे आणि सर्व गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। सर्व गुन्ह्यातील बहुतांश मालमत्ता रिकव्हर झालेली आहे। या ठिकाणी 3 अँड्रॉइड टीव्ही, 27 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, अनेक मोबाईल फोन्स, कॅमेरा, रेडिओ, स्पीकर, वजन काट्या, त्याच पद्धतीने घरफोडीच्या कामात वापरल्या जाणारे कटावण्या, स्क्रूड्रायव्हर, पकड इत्यादी साहित्य आरोपीकडनं हस्तगत केलेलं आहे। आरोपीला 4 दिवसाचा पोलीस रिमांड मिळाला होता। त्यामध्ये संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक मगदूम आणि त्यांच्या स्टाफने केलेला आहे। यामध्ये मला एकच सांगायचं की जी गोपनीय बातमी आहे आणि पोलिसांचा तपास जो आहे यामध्ये सामान्य जनतेचं अतिशय मोलाचं योगदान आहे। एक पुसटचा अवलोकन किंवा ऑब्झर्वेशन एका सामान्य माणसाने केलेलं, त्यातून आपल्याला पुढचा क्ल्यू मिळाला। आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण खरंच आपली चौकस बुद्धी जागृत ठेवून आपल्याला वेळी अवेळी जो कोणी संशय दिसून येत असेल, कुठलं वाहन दिसून येत असेल किंवा कुठल्याही व्यक्तीची कुठलीही संशयास्पद हालचाल जर दिसून येत असेल तर ती निश्चितच पोलीस यंत्रणेला कळवा। यातनं अनेक गुन्ह्यांना पायबंद घालता येईल, प्रतिबंध करता येईल। धन्यवाद। आतापर्यंतच्या गुन्ह्यामध्ये कोणी साथीदार असल्याचं आढळलेलं नाही, परंतु अजूनही कस्टडी आहे आणि पुढचा तपास चालू आहे। त्या दृष्टीने आणखी कुठल्या गुन्ह्यामध्ये या आरोपीचा किंवा त्याच्या इतर कोणा साथीदाराचा काही समावेश आहे का याचा नक्कीच तपास केला। किती चोऱ्यांमध्ये? सध्या तरी एकूण 6 घरफोड्यांमध्ये या आरोपीचा समावेश आढळला आहे। रेकी करून नॅचरली कुठेतरी सेफ बघितलं जातच, तो रेकी करण्याचा प्रकार पण आहे। काही ठिकाणी चान्स घर चालता चालता मिळालंय, बंद मिळालंय